मुंबईमध्ये एका गुजराती बहुल सोसायटीमध्ये मराठी पत्रकं वाटण्यास विरोध करण्यात आला। संजय दिना पाटील यांनी प्रचाराची पत्रकं वाटण्यास त्यांचा विरोध करण्यात आला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे। पोलिसांनी मध्यस्थी करून हा सगळा वाद मिटवला। मुंबईतील प्रकरणावरून राऊतांनी शिंदे गटावर अगदी खालच्या शब्दात टीका केली आहे। पार्टी का तो काटा ऊपर जाके नहीं तो क्या हुआ काटा ऐसा तय किया गया बिल्डिंग में जाने का नहीं समझता नहीं है यार हम आप भी पार्टी वाले मैं भी पार्टी वाला पार्टी का मतलब बिल्डिंग का पार्टी का तो काटा ऊपर जाके नहीं तो क्या हुआ काटा ऐसा तय किया गया बिल्डिंग में जाने का नहीं समझता नहीं है यार घाटकोपर मधल्या एका सोसायटीमध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात, शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं मराठी आहेत म्हणून। बुलचट शिवसेना काय करते? जे गाडू आहेत ना, हे शिवसेना फडणवीस गट ही गाडूंची सेना आहे। काय करते हा प्रश्न आमच्या समोर। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे। हे आव्हान आम्ही स्वीकारलंय, आम्ही लढू, आम्ही लढणार आहोत। पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणारे जे आहेत बुलचट, ते काय बोलतात ह्याच्यावर ते स्पष्ट व्हायला पाहिजे। मग ह्यांना काय शरद पवारांची या टोळी बोलायचं आम्ही? ती भाषा आम्हालाही करायला येते, म्हणून भाषा योग्य वापरा, नाहीतर भाषेची पहिली स्पर्धा लावाल ना तर तुम्ही कुठे रेंजमध्ये पण दिसणार नाही। एखाद्या विशिष्ट पक्षाला एखाद्या विशिष्ट इमारतीमध्ये मुद्दाम अडवलं असं म्हणणं म्हणजे हा महाविकास आघाडीचा आरोपात कुठलंही तथ्य नाही। त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते आज कुठलाही मुद्दा न राहिल्यामुळे मराठी गुजराती करतात। या समर्पण इमारतीमध्ये तर केवळ 60% गुजराती, 40% इतर भाषिक राहतात। त्यामुळे अशा प्रकारे कोणालाही भाषेच्या आधारावर अडवलं जाणार नाही, जात नाही। अडवलं जातं ते केवळ सुरक्षेच्या कारणासाठीच।